आज देशभरात 11वा जागतिक योग दिन उत्साहात साजरा होतोय। परंतु अकोल्यात हा योग दिन साजरा झाला आहे पाण्यात। होय, वसंत देसाई स्टेडियमच्या जलतरण तलावात 8 वर्षाच्या चिमुरड्यापासून 80 वर्षाच्या आजोबांपर्यंत सर्वांनी पाण्यातच केला आहे योग आणि दिलाय आरोग्याचा संदेश। आज 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन। देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी विविध कार्यक्रमातून योगाच्या महत्त्वाचा जागर सुरू आहे। अकोल्यातील वसंत देसाई स्टेडियम येथील जलतरण तलावात मात्र हा योग दिन पार पडला एकदम हटके पद्धतीने। पाण्यात योगासन करत जय श्रीराम ग्रुप या हौशी जलप्रेमींनी गेल्या अनेक वर्षांप्रमाणे यंदाही जलतरण तलावात पद्मासन, ताडासन, शवासन, शीर्षासन यासारखी योगासने पाण्यात साकारलीत। विशेष म्हणजे या उपक्रमात 8 वर्षाची चिमुकलीपासनं ते थेट 80 वर्षाचे वयोवृद्ध आजोबा यांचा उत्स्फूर्त सहभाग होता। एकूणच योग वय पाहत नाही, मन पाहतो हा संदेश या सत्रातून मिळाला। या अनोख्या पाण्यातल्या योगाने केवळ आरोग्याचाच नव्हे तर शिस्त, संयम आणि समतोल जीवनशैलीचाही संदेश दिलाय। या कार्यक्रमानंतर सहभागी सदस्यांनी योग ही फक्त जमिनीवरची क्रिया नसून ती कुठेही मनात, शरीरात आणि आज पाण्यात सुद्धा करता येते असा संदेश देण्यात आला। अकोल्यातला हा पाण्यातला योगसत्र अन्य शहरांसाठीही एक नवा आदर्श ठरत आहे। योगाच्या भूमीतून पाण्यात गेला योगाचा श्वास। अकोल्यातील जय श्रीराम ग्रुपने आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश एका हटके आणि सर्जनशील उपक्रमातून दिला आहे। या पाण्यातल्या योगासनांनी दाखवून दिला आहे योग ही क्रिया नसून ती एक जीवनधाडाच आहे।